बुलेटिनची सुरुवात करूया अपघातासंदर्भातल्या बातमीनं। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या मिसिंग लिंकच्या 9 किलोमीटर लांबीच्या बोगद्यामध्ये रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला। पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव कारनं मुंबईच्या दिशेने भाजीपाला वाहतूक करणाऱ्या मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिली। या दुर्घटनेमध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालेला असून एक जण गंभीर जखमी झालाय, तर अन्य 3 जण सुखरूप बचावलेले आहेत। कारमधील सगळे 5ही जण पिंपरी चिंचवडमधील वाकड इथल्या भूमकर चौक परिसरामधील रहिवासी आहेत आणि हा सगळा थरार अपघाताचा थरार कॅमेरामध्ये कैद झालेला आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील कनेक्टिंग लिंक बोगद्यामध्ये हा अपघात झालेला होता आणि कारची मालवाहू टेम्पोला धडक बसली। एका व्यक्तीचा यामध्ये मृत्यू झालाय। अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक 2 तास बंद ठेवली गेली आणि सगळी वाहनं जुन्या मार्गाने मुंबईकडे वळवली गेली। या संदर्भात आणखी जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर शिंदे आपल्यासोबत आहेत। सागर, हा अपघात नेमका कसा झाला आणि जी वाहतूक दुसऱ्या दिशेने वळवली गेलेली होती ती आता पूर्ववत झालेली आहे का? नक्कीच सध्या आता ती वाहतूक पूर्ववत झालेली आहे। तर आपण जर पाहिले या ठिकाणी मुंबई पुणे एक्सप्रेसवरील मिसिंग लिंक बोगद्यात गुरुवारी पहाटे 1:30च्या सुमारास हा भीषण अपघात झालेला आहे। पुण्याहून मुंबईकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या फॉर्च्युनर कारने भाजीपाला घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेल्या मालवाहू टेम्पोला जोरदार रात्री धडक दिली आणि त्यामुळे हा अपघात झाल्याचं आपल्याला कळतंय। बोगद्याच्या आत खरं तर या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि बाकी जे 3 होते ते सुखरूप असल्याचं समजत असून एक जण गंभीर जखमी असल्याचं देखील आपल्याला त्या ठिकाणी कळून येत आहे। अपघाताची माहिती मिळतात खरं तर सर्व यंत्रणा IRB असेल, देवदूत असेल किंवा या सर्व त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाल्या आणि जखमींना तातडीने रुग्णालयामध्ये हलवण्यात देखील आलेलं आहे। मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं यानंतर काही वाहने जी आहेत ती जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून वळवण्यात आली आणि सध्या या ठिकाणी जी वाहतूक आहे ती सुरू करण्यात आली असून त्या ठिकाणी पुढील तपास महामार्ग पोलीस करत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। श्रद्धा, अगदी ताजी माहिती घेत राहू। सागर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। Thank you.